काकीनं पाणी दिलेलं आहे, मस्त शिड्या वगैरे धुवून झालेल्या आहेत. आता आपण परत वळूया आपल्या क्वेश्चन्सकडे. तुझा फ्युचर हस्बंड कुठचा लिहिलंय, बट कुठला प्रिफर करशील, मुंबईमधला की कोकणमधला? ओके, असं काही नाहीये. मी आहे मूळची कोकणातली, गुहागर माझ्या पप्पांचं गाव आणि संगमेश्वर माझ्या मम्मीचं गाव. सो मी असं काही म्हणजे आता कोकणातल्या मिळालं तर कोणालाही आवडणार, ऑब्व्हियसली आवडणार. या कोकणी मस्त गावी जा, गणपती आपले गणपती असतात गावी कोकणामध्ये, सो ती एक मजा वेगळीच आहे. किंवा ते आपलेपणा असतो ना जो, तो म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येकाचं गाव आपापल्यासाठी एक वेगळी छान गोष्ट असते किंवा एक जिव्हाळ्याची गोष्ट असते आपलं गाव म्हणजे. तसंच कोकण आमचं गाव आमच्यासाठी जिव्हाळ्याची गोष्ट आहे. पप्पांच्या गावी आम्ही फार कमी गेलोय आणि मला वाटते पप्पा असेपर्यंत आम्ही जास्त जायचो किंवा थोडंफार जायचो, पण त्याच्यानंतर कमी झालं. बट माझ्या मम्मीच्या गावी, आणि मला वाटतंय जवळजवळ 99.9% लोकांना आपलं आजोळ प्रिय असेल, तसं मला सुद्धा आहे. तर मग आम्ही नेहमी असं मम्मीच्या गावी वगैरे जात असतो. तर कोकणातल्या मिळालं वाय नॉट यार, पण तसं मिळायला पण पाहिजे. ते आपल्या हातात नाहीये. शेवटी बोलतात ना की जोडिया ऊपर से ही बन के आती है. म्हणजे जे काही होतं ते ना खूपच चांगल्यासाठी होतं असं मला तरी वाटतं. लाईफमध्ये प्रत्येकासाठीच ही गोष्ट प्रत्येकाने म्हणजे मला असं वाटतं घ्यावी की ठीक आहे, लेट इट बी, जे होईल ते चांगल्यासाठी होईल. आणि या मला कोकणातला मिळाला लाईफ पार्टनर तर वेल अँड गुड, मी खूप हॅपी असेन. नाही मिळाला तर कोई बात नाही भाई, पर्सन इम्पॉर्टंट आहे. पर्सन महत्वाचा आहे की तो कसा आहे, तुम्हाला कसा सांभाळतोय किंवा किती तुमच्यावर प्रेम करतोय, बाकी सगळ्या गोष्टी. तर माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे पर्सन आणि नंतर मग फॅमिली. ऑब्व्हियसली फॅमिली पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. तुझं लग्न झालं आहे का? मे बी म्हणजे असे जे क्वेश्चन्स विचारतात ना, पहिली गोष्ट मला ते क्वेश्चन्स घ्यायचे नसतात. बट स्टील आय एम सिंगल पर्सन. ओके, आय एम सिंगल गर्ल. पायल आंबोकर हे माझ्या पप्पांचं आडनाव आहे. ओके, आता सरनेम कोणतं लागते लग्नानंतर आय डोंट नो, पण आय एम सिंगल. ओके, आणि रेडी टू मिंगल. अरे यार, लग्न झालं असतं तर माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं असतं, तुम्हाला इकडे सिंदूर दिसलं असतं, हातात मस्त हिरव्या बांगड्या दिसल्या असत्या, अंगठी दिसली असती लग्नाची, जोडवी दिसली असती, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग कृपया करून पूर्ण प्रोफाईल पहा, जांच पडताळणी कीजिए, उसके बाद ऐसे क्वेश्चन्स कीजिए. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. लग्न कधी करणार? बापरे, मला वाटते लग्नावरून तर खूपच गोष्ट म्हणजे सगळे, मला वाटते माझ्यापेक्षा माझ्या फॅमिलीपेक्षा तुम्ही सगळेजण एक्सायटेड आहात, विच इज गुड थिंग. बट तरीही लग्न कधी करणार? आता बघा, लग्न कधी करणार हे आपल्या हातात नाहीये, पण लग्न करण्यासाठी जी आपली प्रोसेस असते किंवा लग्न करायचं असेल तर एकतर आपली फॅमिली बघते आपल्यासाठी, कोणी लव्ह मॅरेज करतात, कोणाचं कुठे रेशीम जुळून येते, रेशीम घाटी अशा टाईपचं होतं, आणि भरपूर गोष्टी असतात. लग्न या एका शब्दामागे आहेत ना भरपूर गोष्टी अशा असतात की जे स्टेप बाय स्टेप पार करावं लागतं. आणि बघा, लग्न तर मी आत्ताही करू शकते, मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे आय एम रेडी की लग्न करण्यासाठी. मला आवडेल, माझा लाईफ पार्टनर पहिली गोष्ट तसा पाहिजे. आणि येस, मी आता पण करीन यार, या वर्षी पण करीन, आता मे महिन्यात पण करीन, असं सगळं आहे. बट पार्टनर इज व्हेरी इम्पॉर्टंट, हेच माझ्यासाठी आहे. बघा, आपण ना सगळ्या गोष्टीमध्ये एक वेळ आपण कुठेतरी काहीतरी ऍडजस्टमेंट करू शकतो, बट पार्टनरच्या बाबतीत, स्वभावाच्या बाबतीत आणि फॅमिलीच्या बाबतीत आपण ऍडजस्टमेंट नाही करू शकत. मी तर नाही करू शकत. तर असं आहे, मी चांगली आहे. आणि कसं असतं ना की तुम्ही तुमच्यासारखाच पर्सन सर्च करत असता किंवा तुम्हाला मिळतो, तो मिळून जातो आपोआप, ज्यांचे लव्ह मॅरेज होतात. तर मी पण माझ्यासारखंच पर्सन सर्च करते, ज्याचा स्वभाव खूप भारी असेल. म्हणजे बोलतात ना की लाखात एक स्वभाव मिळणं खूप गरजेचं आहे, लाईक माझ्या पप्पांसारखा. तर तो एक इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. लुक्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी यार, पार्टनरमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण बघतो त्या सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मला वाटतं आता हे लग्न याच्या बाबतीत मी सेपरेट व्हिडिओ बनवावा किंवा मी बोलू शकते त्याच्यावरती. तर बघा, माझ्यासाठी पार्टनर इम्पॉर्टंट आहे आणि फॅमिली बॅकग्राऊंड इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. इफ चांगलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. युअर फेवरेट मुवमेंट ऑफ 2024 अँड 2025, प्लीज टेक माय नेम. ध्रुव पटेल. ओके, ध्रुव पटेलने विचारलं आहे तुझं फेवरेट मुवमेंट 2024 आणि 2025चं, प्लीज टेक माय नेम. ओके, सो ध्रुव, माझं फेवरेट मुवमेंट 2024 आणि 2025चं असं मी म्हणजे असं काय नाहीये, जसं छान सुरू आहे तसं सुरू आहे. पण त्याच्या अगोदर जर माझा फेवरेट मुवमेंट तुम्ही विचाराल तर जेव्हा माझा भाचा, माझा अयान, जेव्हा जो बॉर्न झाला होता ज्या वेळेला,
ती मुवमेंट माझ्यासाठी खूप मोठी होती आणि उड्या मारलेल्या आम्ही लिटरली. सो या 2 वर्षात आता 2025 आता सुरू झालेलं आहे. बघूया काय छान छान गोष्टी घडतील. येस, बघूया छान गोष्टी घडल्या तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच. पण असं 24-25 असं काही स्पेशल नाहीये. बट माझा जेव्हा नेफ्यू माझा अयान जेव्हा बॉर्न झाला तर ती माझ्यासाठी खूप बेस्ट मुवमेंट होती आणि ती माझ्या लाईफ टाईम लक्षात राहील कारण मी तिथे होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण वळूया. अजून न्यू व्लॉग्स बनव जेणेकरून अजून न्यू सबस्क्रायबर्स वाढतील डिअर. ओके, व्लॉग्स तर आपण बनवणारच आहोत डेफिनेटली. आणि आज मला इतकं भारी वाटतं ना, म्हणजे तुमच्यासोबत असं मस्त मोकळेपणाने बोलणं, गप्पा मारणं. बघा माणसाने कसं असावं ना, आपण जसं आहे तसं समोर प्रेझेंट करणं, काही असं लपून नाही किंवा काही असं मीठ मसाला वगैरे नाही. आम्ही आहोत तसंच आहोत. तर तसं तर येस, आपण डेफिनेटली व्लॉग्स बनवू. तुम्ही आपले व्लॉग्स बघा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि येस, तुम्हाला काय माझ्याकडून कॉन्टेंट हवं आहे किंवा कोणत्या पद्धतीचे व्हिडिओज हवे असतील ते पण मला या व्हिडिओच्या खाली नक्की मेन्शन करा, की जेणेकरून मी व्हिडिओ पण ते बनवण्यासाठी ट्राय करेन. न्यू रेसिपी व्हिडिओ कधी येईल? रेसिपी व्हिडिओ लवकरच येईल. मला ना रेसिपीज करायला खूप जास्त आवडतं, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. ट्राय करेन आता एक नवीन नवीन गोष्टी तुम्हाला मी नक्कीच शेअर करेन. आणि इंस्टाग्रामवर अजून कोणी फॉलो नसेल तर मला पटकन फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कारण मी इंस्टाग्रामवर जास्त ऍक्टिव्ह असते, कारण तिथे स्टोरीज वगैरे पोस्ट करणं किंवा काय असं, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आता माझ्या लाईफमध्ये काय काय गोष्टी सुरू आहेत किंवा मी काय काय पुढे करणार आहे. तर ते सगळं मी अपडेट देतच असते. मंदार भाऊ, तुझे डायलॉग एक नंबर. पल्लवी, तू रेसिपी बनवते त्यातला मी घरात बनवते तुला कॉपी करून. थँक्यू सो मच. बट सॉरी, माझं नाव आहे ना पायल आहे, पल्लवी नाहीये. मला भरपूर जण पल्लवी वगैरे असं काय काय बोलत असतात, बट माझं नाव आहे पायल मंगेश आंबोकर. तर या ते ठीक आहे, चुकून बाय मिस्टेक झालं असेल, बट माझं नाव पायल आहे. आणि मंदार भाऊ, तुझे डायलॉग एक नंबर. थँक्यू सो मच. आणि तू ज्या रेसिपी बनवतेस तेच मी तुला कॉपी करून बनवते. ही तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण कसं असतं ना, मी एकतर रेसिपीज खूप मनापासून बनवते आणि म्हणजे जसं आहे तसं. काय मिस्टेक झालं तर मी त्या पण सांगते की या मिस्टेक करू नका किंवा ही माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे, आणि छान झाली तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे बघा, माझा स्वभाव किंवा माझ्या फॅमिलीमध्ये किंवा आम्ही जे व्लॉग्स बनवतो ना ते रॅन्डम असतात, रॉ असतात. म्हणजे जसं आहे तसं, असं काही स्क्रिप्टेड नसतं त्याच्यामध्ये. तर ते एक आहे. बट थँक्यू सो मच, तुम्ही मी बनवलेल्या रेसिपीज बनवतात. तर हां, असं म्हणजे कधी ते फोटोज पण पाठवतात इंस्टाग्रामला, DM वगैरे मंदारला सुद्धा, की हां आम्ही पण त्या रेसिपीज ट्राय करतो. तर खूप बरं वाटतं यार असं बघून. आता आपला दुसरा पेज पण कम्प्लीट झालेला आहे. तिसरा पेज घेऊया आपण. बापरे, स्टील लग्न. हो हो हो. ओके, माझा प्रश्न आहे की तुला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? बघा, आता लग्नासाठी मुलगा कसा हवाय ना, त्याच्यावर मला वाटतं मी बोलल्याप्रमाणे मला एक जरा मांडी घालून बसू दे मला. तर असं आहे का ना, स्पेशल व्हिडिओ मला बनवावा लागेल की लाईक कसा मुलगा हवाय काय वगैरे. बघा, एकतर लग्न हे दोघांचं नसतं, त्याच्यासोबत फॅमिली सुद्धा इन्क्लूड असते. मुलगा बघा, माझ्या बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत की कसा हवा कसा नाही हवा. एक तर स्वभावानी खूप छान हवा, कटकट नकोय कोणती मागे किंवा काय. मला माझं काम करून देणारा, स्वतःचं काम व्यवस्थित करणारा. मला शिस्त खूप लागते, शिस्तीसाठी मी खूप हे आहे, म्हणजे स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत. त्याच्यानंतर पसारा, ठीक आहे ते पसारा मी ऍडजस्ट करेन, आवरून घेईन, पण असं नीटनेटकापणा असावा किंवा जे म्हणजे स्टँडर्ड, लिव्हिंग स्टँडर्ड जे असतं त्या पद्धतीचं, जी आपली भाषा आहे ती कशी वापरावी किंवा काय, एक संस्कार असले पाहिजेत. किंवा म्हणजे समटाइम्स फनी, समटाइम्स इमोशनल. परत राग पण पाहिजे तेवढा, कारण कसं आहे की कोणी बोलून जावं आणि ते ऐकून घ्यावं, तशातली मी नाहीये. त्याच्यामुळे मी पण ते एक्सपेक्ट करते की तसं नसावं म्हणून. म्हणजे यार मला ना असा पूर्ण सगळ्या गोष्टी एकामध्येच पाहिजेत, पण ते असं नाहीये तुम्हाला असं वाटतं की ज्या खूपच जास्त अपेक्षा आहेत, तसं काही नाहीये. यार नॉर्मल एक लाईफ छान जगणारा सामान्य माणसांसारखा डाऊन टू अर्थ पर्सन हवाय. असं असावं की त्याचं म्हणजे फ्युचरसाठी पण तो तितकाच तत्पर आहे किंवा त्याचे फ्युचर प्लॅन्स असावेत किंवा त्याला भविष्यात खूप काही गोष्टी करण्यासाठी तो म्हणजे एक माइंडसेट असावं की हा मला हे करायचं किंवा हे नाही. कारण इथेच या स्टेजला येऊन आपलं तिथेच संपणं किंवा तिथेच ग्रो करणं हे होत नाही. त्याच्या पुढे पण आपल्याला एक स्टेप आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर त्या गोष्टी एक असणाऱ्या असाव्या आणि फॅमिलीला जोडून राहणारा असावा. माझी सुद्धा फॅमिली आहे, जसं मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन माझी फॅमिली समजून सगळं करणार, ती माझी फॅमिली समजून नाही, माझी फॅमिली असणारच आहे ती ऑब्व्हियसली, आई बाबा आणि सगळेच जण. तर तसं त्यांनी माझ्या फॅमिलीकडे पण त्याच पद्धतीने लक्ष द्यावं. मी असं बोलत नाही की डेलीच, पण एक असावं की माझी पण आई आहे, आता माझे वडील नाहीयेत
तर मग ते सगळं एक जाणणारा असावा, सुजाण व्यक्तिमत्व असं. बाई किती बोलू आता मी, भरपूर आहेत गोष्टी. बट असं असावा यार, एक स्वप्नातला बोलतो ना एक फरिश्ता, लाईक भरपूर आहेत गोष्टी, मी कधीतरी पुन्हा सांगेन. असं आहे सगळं. तर असा लाईफ पार्टनर असावा इन शॉर्ट. व्हॉट्स युअर फ्युचर प्लॅन्स अँड गोल्स फॉर सोशल मीडिया कम्युनिटी ग्रो? ओके, फ्युचर प्लॅन्स बघा, मी सध्या माझा फ्युचर प्लॅन असं बोलायला गेलं तर आता जसं मी माझ्या लाईफ पार्टनरबद्दल बोलले की फ्युचर प्लॅन्स असावे वगैरे, तसं माझे पण काही प्लॅन्स आहेत. पण मला वाटतं की मी ते आत्ता बोलणं चुकीचं आहे, कारण मी त्या अजून स्टेजपर्यंत पोहोचली नाहीये की ते मी सगळ्यांना सांगू. जेव्हा जेव्हा त्या गोष्टी घडतील तेव्हा मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन. सोशल मीडियाचं सांगायला गेलं तर बघा, आता मी स्टार्ट केलं होतं गेल्या वर्षी जे मिनी ब्लॉग्स आहेत आपले. सुरुवातीला असं काही विचार नव्हता केला की आपण व्हायरल होऊ किंवा आपल्याला इतके जण फॉलो करतील किंवा आपली एवढी मोठी फॅमिली जमा होईल. बट आता 9,400 की 9,300 फॉलोअर्स आहेत आपले फॅमिली मेंबर्स. तर इथपर्यंत पोहोचणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, कारण मी मध्ये मध्ये ना खूप गिव्हअप केलं होतं, खूप मी जास्त म्हणजे ब्रेक घेतला होता. तर ते मला कंटिन्यू करायचं आहे. आणि युट्यूब चॅनल आहे ते मी तर तुमच्या समोर आहे, तर ते पण मला तिकडे ऍक्टिव्ह राहायचं आहे युट्यूब ब्लॉग्समध्ये आणि नवनवीन तुमच्यासाठी छान छान कॉन्टेंट घेऊन यायचं आहे. तर ते पण एक आहे. हे ताई, जेन्युइनली वॉन्ट टू नो अबाउट युअर एज्युकेशन अँड युअर ड्रीम, प्लीज आन्सर. बाकी लॉट्स ऑफ लव. ओके, आता एज्युकेशन सांगायचं झालं तर मी माझं आहे HSC कम्प्लीट. आणि HSC कम्प्लीट यासाठी आहे की माझं जेव्हा मी त्या स्टेजमध्ये होती, जेव्हा माझं HSC कम्प्लीट झालं, खरं तर तेव्हा मला ना ग्रॅज्युएशन म्हणजे साईड बाय साईड स्टार्ट ठेवायला हवं होतं, जे की मी नाही ठेवलं. कारण मी DED केलं, नंतर पोलीस भरतीसाठी माझी एवढी वर्ष गेली, त्याच्यामध्ये माझ्या शिक्षणामध्ये ब्रेक गेला. मला वाटलं की आपण तिथे आपण फोकस करूया, नंतर आपण आपलं एज्युकेशन कम्प्लीट करूया. बट असं झालं ना की नंतर मग एज्युकेशनमधून किंवा स्टडीजमधून माझा इंटरेस्ट कमी होत गेला, जो आधी पण नव्हता. मी 10वीला जो काही अभ्यास केला ना, मी माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही शिक्षण किंवा जो काही अभ्यास केला ना, तो मी फक्त 10th मध्ये केलाय. तर तिथे मला म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक पर्सेंटेज मिळाले होते. 62%. मोठी गोष्ट नाहीये, एकदम छोटूशा टक्के आहे 62%. बट आणि मराठीमध्ये मला हे ऍक्च्युली मला ना स्वतःलाच असं सांगायला जास्त आवडतं की मराठीमध्ये मी टॉपर होते आमच्या पूर्ण म्हणजे वर्गामध्ये, स्कूलमध्ये बोलू शकतो. कारण मला 88 और 82 मार्क्स मिळाले होते 100 पैकी मराठीमध्ये. एज्युकेशन HSC आणि पुढे बघूया इन केस इन फ्युचर असं वाटलं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे तर मग ते करूच. आता बहुतेक जणांना वाटेल असं तुमच्यापैकी की बस 12वीच वगैरे वगैरे. बट बघा, मी माझ्या लाईफमध्ये ना खूप गोष्टींसाठी ट्राय केलं, जसं मी सांगितलं. आणि ते असं नाही की 1-2 महिन्यात ट्राय केलं आणि सोडून दिलं. मी खूप ट्राय केलं की आपण DED पण करावं पोलिसात, तर रिपीट नाही करत मी. बट त्याच्यामध्ये मी बोलतो ना जीव की प्राण ओतून दिला त्याच्यामध्ये. सो आता मला नाही इच्छा मला. आणि युट्यूबसाठी कोण तुम्हाला तुमचं एज्युकेशन विचारत नाही, तुम्हाला कोणी डिग्री विचारत नाही, तर मला ही आवड पण आहे. सो मी हे करते. तर बघूया, एज्युकेशनचं मी नाही आता विचार करत. अरे यार, कसं असतं ना की तुम्ही न शिकता 10वी पास किंवा अंगुठे बहादूर सुद्धा असतात ना, तर ते लोक सुद्धा आजकाल कुठे कोणत्या लेवलला पोहोचलेले असतात. तर आपण किस झाडकी पत्ती. तर तसंच आहे, शिक्षण या क्षेत्रात तरी मॅटर नाही करत त्याच्यामुळे. आणि मला तर इंटरेस्ट पण नाहीये खरं बोलाल, कारण तुमची जेव्हा एकदा लिंक तुटते ना शिक्षणापासून, तर तुम्हाला ते नाही तुम्ही कम्प्लीट करू शकत. हां, ओके, अजून एक क्वेश्चन आहे. तुझं एज काय आहे आणि तू FYBA करत होतीस ना, मग तुझं कॉलेज कम्प्लीट झालं की नाही? SY TYचं एक्झाम्स वगैरे जे काय असेल ते. ओके, येस, तुम्ही बरोबर ऑब्झर्व केलं. मी हे पण केलं होतं, ॲडमिशन पण घेतलं होतं दहिसरच्या कॉलेजमध्ये. बट ते कम्प्लीट का नाही करू शकले. मी ॲडमिशन घेतलं, इतके पैसे भरले वगैरे, फक्त 1-2 महिने स्टार्टिंगचे केले कम्प्लीट मी. त्याच्यानंतर असं झालं ना की जे मोठं चॅनल आहे मंदारा मोकर ब्लॉग्स हे चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये आणि मला हे पण चॅनलमध्ये म्हणजे कुठे ना कुठेतरी एक कन्सिस्टन्सी ठेवायची होती. तर त्याच्यामुळे कसं झालं की मला माझ्या शिक्षणाकडे लक्ष देता नाही आलं. आणि ते असाइनमेंट वगैरे सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे मी माझ्याकडे भरपूर अजून पानं पडलेली आहेत त्या असाइनमेंटची. मी कम्प्लीट पण केलं होतं सगळ्या गोष्टी, रात्री जागणं थोडंफार आणि सगळं करणं. बट खरं सांगू ना, हे आणि हे मॅनेज करणं मला नाही जमलं. इतर जणांना जमत असे शिक्षण करून बाकी सगळ्या गोष्टी, बट मला खरंच नाही जमलं. कारण मला घरात पण बघावं लागतं यार, मला घरातल्या पण सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आता मला हा व्हिडिओ कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा जेवण करायचं आहे, त्याच्यानंतर अजून सगळ्या गोष्टी, इतर काही कामं असतील. तर मी पण मे बी इंसान हूं यार, मे बी थक जाती हूं. त्याच्यामुळे मला ते नाही जमणार आणि मी नाही केलं ते.
त्याच्यामुळे सोडून दिलं. म्हणून मी बोलली की इफ असं म्हणजे माझी इच्छा झाली पुढे म्हणजे करस्पॉन्डन्सने घ्यायची एज्युकेशन पुढे, काय वाटत तर नाही 100% नाहीच आहे, पण बघूया काय असं झालं मला क्लिक तर मग करू शकते. तू कुठे राहतेस दीदी? मी राहते मुंबई मीरा रोडमध्ये. काही प्रश्न असे आलेत की जे माझे ते फॉलोवर नाही आहेत, तर मग ते प्रश्न घेऊन उपयोग नाही. तुम्ही फॉलो नाही करत आणि तुम्ही प्रश्न विचारता, हे रॉंग आहे ना. आधी फॉलो करा. ओके, सो क्वेश्चन्स काही नाही आहेत, बट मला तुमची फुल फॅमिली वॉचिंग युअर ब्लॉग्स, इव्हन मंदारचे ब्लॉग्स डेली बघतो. थँक्यू सो मच. म्हणजे क्वेश्चन्स काही नाही आहेत, पण त्यांना आपले ब्लॉग्स खूप आवडतात आणि आपली फॅमिली. थँक्यू सो मच. आता अजून एक प्रश्न आहे. शी इज माय फॉलोवर. मुलींना लग्न करावंच लागतं का? बापरे, आता हा जरा माझ्याशी, माझ्या फॅमिलीशी, म्हणजे माझ्याशी रिलेटेड नाही हा क्वेश्चन, हा टोटली डिफरंट आहे. हे म्हणजे प्रत्येकावर डिपेंड आहे की आपल्याला लग्न करायला पाहिजे की नाही. बघा कसं असतं ना की तुम्हाला आई वडील लाईफ टाईम तुमच्यासोबत नाही राहू शकत किंवा तुम्ही त्याच्यावर बर्डन म्हणून नाही राहू शकत. तुम्ही जॉब जरी करत असला, तुम्ही पैसे जरी घर देत असला, तरी तुम्हाला सांभाळण्यासाठी एक मानसिक सपोर्ट असतो, इमोशनल सपोर्ट असतो. तो तुम्हाला तुमची फॅमिली आहे तोपर्यंत देऊ शकते, नंतर मग तुमचं काय यार. सो एक नेगेटिव्ह विचार न करता की लग्न हे वाईट असतं किंवा काय, नेगेटिव्ह विचार न करता तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे वळा की लग्न केल्यानंतर काय होऊ शकतं किंवा आपलं फ्युचर सिक्युअर होतं किंवा म्हणजे एक पार्टनर हवा असतो, जसं मला हवा आहे तसं प्रत्येकाला असतं इच्छा. तर मग हे तुमच्यावर आहे, डिपेंड्स ऑन यू यार, की तुम्हाला लग्न करायचं. याच्यामध्ये मी नाही सांगू शकत, कारण मी बोलली तर मला काकी उठून येतील आणि असं बोलली तसं बोलली. हे मला नको आहे, हे मला ऐकायचं नाहीये. तुमच्यावर आहे की तुम्हाला लग्न करायचंय नाही करायचंय. पार्टनर चांगला मिळाला तर तुमची लाईफ खूप छान जाणार आहे, हे डेफिनेटली. थोडं थांबा, थोडा वेळ लागत असेल थोडं थांबा, थोडं नीट विचार करा, पूर्ण बोलतात ना चौकशी करा सगळ्या गोष्टींची, आणि नंतर तुम्ही एक स्टेप बाय स्टेप त्या गोष्टींसाठी पुढे तयार व्हा. किंवा जो मुलगा असेल त्याला तुम्ही भेटा, थोडा वेळ द्या, कसा आहे काय आहे सगळं. दॅट्स इट. मला पण माहित नाही माझा फ्युचर काय आहे, बट तरी पण मी एक खूप जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन चालते की जे होणार ते छान होणार. आपण वेट करूया, आपल्याकडे तो येईल जसा यायचंय तसा. आता तो सुद्धा आहे कुठेतरी यार, काम करतोय, कुठे काहीतरी करतोय. सो लग्न मला वाटतंय करायलाच हवं यार आपल्याला. एक ती लाईफ खूप वेगळी असते. बाकी तुमच्यावर आहे ना, मी असं काही बोलत नाहीये. माझ्याकडून तुमच्यावर आहे सगळं, मी तुमच्यावर सोडलंय की तुम्हाला करायचं की नाही. बाकी मी तर लग्न करणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर 1K. आणि सोलो ट्रिप कधी करणार भाऊ आणि तू? थँक्यू सो मच. 1K जेवढं माझं आहे त्याच्यामध्ये तेवढं तुमचं सुद्धा आहे कॉन्ट्रीब्युशन, तर त्याच्यामुळे आपले 1K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. आणि दुसरी गोष्ट की सोलो ट्रिप कधी करणार? सोलो ट्रिप मी तर आता सध्या नाही करणार आहे, कारण मी गेल्या वर्षी मी माथेरानची सोलो ट्रिप केली होती. मला खूप जास्त धमाल आली होती आणि माथेरानला मी प्रत्येक वर्षी जाणार हे मी ठरवलंय, कारण माथेरानचे इतके स्पॉट्स आहेत ना, ते एका दिवसात कंप्लीट होऊच शकत नाही. आणि जरी कंप्लीट झाले 2-3 वर्षामध्ये, जे काय असेल जेव्हा केव्हा कंप्लीट होतील, तरीही मी माथेरानला जाणं सोडणार नाही. कारण माथेरान माझ्या म्हणजे इकडे बघत एकदम हृदयात त्यांनी जागा केली माथेराननी. माथेरान स्टेशनवर, माथेरान रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावरच जी वाईब येते ना, आणि तिथे आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे ना, हा वळणदार, हा एकच नंबर. म्हणजे ते भन्नाट आहे यार, माथेरान भन्नाट आहे. लव्ह माथेरान, आय लव्ह माथेरान सिरियसली. मी डेफिनेटली, आणि यावर्षी तर मॉन्सून सुरू झाले की मी पळणार डायरेक्ट माथेरान. दुसरा प्रश्न घेऊया आपण. ओके, हे सगळे झालेले आहेत. मी 2दा स्टोरीज टाकल्या होत्या, तर त्याचे आपण आता क्वेश्चन्स घेऊया. तू जॉबला आहेस की नाहीस? बघा, हा ज्या मी ट्रॅकवर चाललेली आहे तो माझा जॉब आहे. यूट्यूब हा माझा जॉब आहे, जे मी मगाशी सांगितलं. आता मी काही एक्सप्लेन नाही करत. खूप खूप अभिनंदन, अशीच पुढे जात राहा. थँक्यू सो मच. मीटअप दीदी, मीटअप ठेव आणि हार्ट. ओके, मीटअप ठेवायचं आहे ना तर आपण ठेवू शकतो, बट कसं आहे अजून आपण थोडंसं काम करूया आणि अजून आपले फॅमिली मेंबर्स वाढवूया. त्याच्यानंतर आपण मग मीटअप केलं तर मग भरपूर लोकांना मला भेटता येईल. आणि मला असं 2-5-4 जणांना भेटायचं नाहीये, मला असं मोठ्या क्राऊडला भेटायचं आहे आणि प्रत्येकाला भेटून प्रत्येकाला त्याचा वेळ देऊन मस्तपैकी गप्पा वगैरे करायच्या आहेत. तर त्यासाठी आपण थोडं थांबूया, बट डेफिनेटली मीटअप जेव्हा आपण ठेवू तेव्हा मी नक्कीच, म्हणून मी बोलते इंस्टाग्रामला मला जर फॉलो नसेल तर करा फॉलो पटकन, आणि पटकन तिकडे सुद्धा 10K आपले फॉलोअर्स कंप्लीट करा, कारण तिथे मी जास्त ऍक्टिव्ह असते.
कारण ऑब्व्हियसली युट्यूबला तेवढं ऍक्टिव्ह आपल्याला राहता येत नाही किंवा म्हणजे जे काय असेल ते, म्हणून मी तिकडेच माझ्या लाईफचे रिलेटेड जे काय असेल ते मी अपडेट देत असते. तर येस, आपण डेफिनेटली मीटअप करू, बट आता नाही, बट येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच. फोन घेतलास का नवीन? सो हा, माझ्या फॅमिलीने मला फोन घेऊन दिला. फॅमिलीने घेऊन दिला कारण मी इतक्यात नाही घेऊ शकत त्याच्यासाठी, आणि मला माझं काम हे म्हणजे कामासाठी माझा फोन घेतला. हा माझा आहे तो जुना फोन आहे. जुना म्हणजे ह्याला पण आता 1.5 वर्ष झालं, पण तरी सुद्धा मी माझ्या कामासाठी फोन घेतला. या फोनची क्लॅरिटी तितकी नव्हती जितकी पाहिजे होती. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील. आणि कसं असतं ना की थोडंसं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला थोडीफार करावी लागते. तर त्यासाठी मी म्हणजे मम्मींनी मला हा फोन घेऊन दिला आहे, आणि त्याचं थोडं थोडं करून मी मम्मीला देईनच परतफेड जी असते ती. तर हां, येस, हे माझ्या कामासाठी घेतलं आहे, म्हणून आता मी तुम्हाला एक चांगली क्वालिटी देऊ शकते किंवा छान छान व्हिडिओज बनवू शकते. तर येस, तर त्यासाठी फोन घेणं इम्पॉर्टंट होतं. शो ऑफसाठी नाही घेतलाय किंवा उगाचच वायफाय टाइमपाससाठी नाही घेतलाय, फक्त आणि फक्त कामासाठी घेतलाय. अदरवाईज माझा हा फोन पण बेस्ट आहे. तो फोन पण अगदी मी छान जपते त्याला. तर ह्याच्यानी पण सगळं करू शकत होते, बट एक क्लॅरिटी असते, मॅटर करते किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी. प्लीज, परत एक क्वेश्चन आलाय, प्लीज मीटअप ठेव विथ मंदार. मीटअप, हा यार, मीटअप मला पण आवडेल करायला, पण थोडासा अजून टाइम जाऊ देत. तर आपण डेफिनेटली दोघं मिळून मीटअप करूया. येस. तुमची एज काय आहे? बघा, आता मी एक सिंपल आणि शॉर्ट बोलायला गेली तर माझं एज आहे लग्नाचं वय. ओके. आता ऍक्च्युली कसं आहे ना की माझ्या एजचं आहे ना थोडंसं वेगळं गणित आहे. म्हणजे मी सगळ्यांना अशी आहे ना खूप लहान वाटते, म्हणजे 22-23 अशा वर्ष, म्हणजे 22-23 वाटते मी, पण मी तेवढी नाहीये. मी त्याच्यापेक्षा मोठी आहे, पण मी माझं एज सांगणार नाही कारण मुलींना कधी त्यांचं एज विचारायचं नसतं. सो एज माझं आहे. एज मला सांगायची गरज नाहीये. एजची काय यार, मी तुम्हाला आता यंग दिसते, हळूहळू मी म्हातारी होणार आहे. दॅट्स इट. सो एज तर मी नाही सांगणार, बट मी आहे, म्हणजे सगळ्यांना वाटतं मी 22-23 वर्षाची आहे, पण मी थोडीशी मोठी आहे. व्हॉट इन्स्पायर्ड यू टू स्टार्ट युअर यूट्यूब चॅनल? ओके, बघा, आता कसं आहे ना की यूट्यूब चॅनल स्टार्ट करणं हे मी अजिबात विचार केला नव्हता. माझ्या डोक्यात यूट्यूब हे अजिबात नव्हतं, पण भावाने माझ्या, म्हणजेच मंदारने, मी त्याला आम्ही भाऊ बोलतो, तर भाऊने, मंदारने जे स्टार्ट केलं यूट्यूब चॅनल, त्याच्यानंतर मला हळूहळू इंटरेस्ट यायला लागला. सुरुवातीला भाऊ एकटाच ब्लॉगिंग करायचा, मी नव्हते त्याच्यामध्ये, बट हळूहळू म्हणजे फॅमिली ब्लॉग्स करणं किंवा मग मला इन्व्हॉल्व करणं त्याच्यामध्ये. मग मला पण एक कॅमेरा आणि मी असं एक आवड निर्माण झाली की हा बाई, हे तर इंटरेस्टिंग आहे, छान वाटतंय, आपल्या हातात काम आहे ते, आपण करू शकतो. आणि लोकांशी बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटायला लागल्या. तर मग मी माझं पण चॅनल स्टार्ट केलं. नंतर मग हळूहळू आता जवळजवळ झाले, टाइम झाला, आता काही महिने झाले. तर मग येस, तर तेव्हापासून मला यूट्यूब चॅनलची आवड आणि यूट्यूबची किंवा सोशल मीडियाची जी आवड आहे ती मला फक्त आणि फक्त भाऊनी इन्स्पायर केलं, मला मंदारनी इन्स्पायर केलं. बाकी याच्यामागे कोणाचाच हात नाही आहे. इन्स्पिरेशन बाय मंदार. तर ते आहे. आणि अजून एक काही 2-3 म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर आहे, तर त्यांच्याशी मी थोडीशी हे झाले की पुढे अजून काय काय करायला हवं किंवा काय काय नाही. पण प्रथम स्थानी आहे मंदार आर्टिस्ट. येस. आणि तो माझा गुरु पण आहे. लाईक फोटोग्राफी असू दे किंवा व्हिडिओग्राफी असू दे, जे काय असेल, व्हिडिओ फोटो शूट करणं, काही असू दे, जे काय असेल ते, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर भाऊमुळेच मी सगळ्या गोष्टी शिकले. इव्हन एडिटिंग, लॅपटॉपवर एडिटिंग, फोनवर एडिटिंग, मला इनशॉटबद्दल काहीच माहीत नव्हतं किंवा काहीच नॉलेज नव्हतं, बट ते सगळं मला भाऊनीच सांगितलं की ताई असं करायचं आहे. त्यांनी टाइम देऊन मला लिटरली शिकवलेलं आहे. सो तो माझा गुरु आहे. थँक्यू गुरु. तर भाऊमुळेच सगळं मी शिकले. बाकी तर मी अशी होती याच्यामध्ये, मला काहीच यायचं नाही. आणि छोट्यात छोटी गोष्ट किंवा मोठ्यात मोठी गोष्ट सगळं भाऊमुळे. तो माझा गुरु आहे आणि लाईफ टाईम राहील. अजून पण काही चुका होतात तर मला भाऊच सांगतो. दॅट्स इट. आणि मला आवडतो, तो सांगतो, प्रेमाने समजवतो, छान वाटतं. हां, ओके. लास्ट म्हणजे क्वेश्चन नाहीये, पण असं कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. नाक टोचलंय तुझं, खूप भारी दिसतोय, लुक मस्तच. सो हां, आता हे आपण नाकाशी रिलेटेड, म्हणजे हे माझं नाक आता टोचलेलं आहे, ते आत्ता 2 दिवसापूर्वी. पण त्याच्या अगोदर मी टोचलेलं होतं, म्हणजे खूप वर्ष आधी जवळजवळ. तेव्हा मी ना छोटीशी पुल्ली बोलतात, एक नथ असते, ती पण घालायची एकदम बारीक. पण त्याच्यानंतर मग मी काढून टाकली आणि नंतर मग ते लक्ष नाही दिलं किंवा काय, मला नाही आवडायचं असं घालायला. तर मग पण माझी इच्छा आधीपासून होती की अशी गोलमध्ये अशी नोज रिंग वेअर करायची, ती छान वाटेल आणि सूट पण होते बऱ्यापैकी, मला भरपूर जणांनी सांगितलं. तर मग तसंच आहे. आता सध्या तरी म्हणजे चांदीची नोजरिंग टोचलेली आहे त्यांनी, कारण ते थोडंसं 15 दिवस थोडंसं नीट व्हायला वेळ लागेल. त्याच्यानंतर मग आपण
गोल्डची करू आणि ती मग वेअर करू. पण मी अशी ना म्हणजे गोलमध्येच हे करणार आहे, म्हणजे कारण ती मला सूट होते. फुल्लीमध्ये एवढी सूट नाही होत मला, पण ही नोज रिंग ही अशी वेळी जास्त सूट होते. तर थँक्यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट. मी कधी इकडे बघते कधी तिकडे बघते, इग्नोर करा. मला तर खूप मजा आली तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर करून. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर मिळाले असतील. पुन्हा आपण Q&A करू तेव्हा भरभरून पुन्हा क्वेश्चन्स विचारा. मी सगळ्यांची उत्तर द्यायला उत्सुक आहे आणि मी एक्सप्लेन करून सांगायला तर अजूनच मजा येईल मला. सो थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही इतकं वेळ काढून तुमचे क्वेश्चन्स मला सांगितलेत आणि मी ते पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगितले. तर येस, आय थिंक आता आपल्याला व्हिडिओ हा इथेच एंड करायला पाहिजे. प्रचंड मोठा व्हिडिओ बनला आहे, पण आता माहीत नाही एडिट वगैरे करून किती होईल, पण भरपूर मोठा व्हिडिओ बनला आहे. एडिटिंगमध्ये माझी काशी होणार आहे, बट ठीक आहे, बघूया. आणि येस, तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तिथे जाऊन नक्की फॉलो करा. तिथे आपण अपडेट नेहमी देत असतो. आणि लवकरात लवकर माझे 10K फॉलोअर्स, माझे नाही ते आपले आहेत, 10K फॉलोअर्स कंप्लीट करा. हीच एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आणि येस, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. Q&Aचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल, बाय. आणि लग्न आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवा आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.